मुख्यमंत्र्यांच्या मी एकदम जवळचा पदाधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मी एकदम जवळचा पदाधिकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मी एकदम जवळचा पदाधिकारी आहे. बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकारास अर्वाच्य भाषेत अपमानित करणारे बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. असे असतानाच पोलिसांकडून वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलमे का लावण्यात आली नाहीत असा जाब एका निवेदनाद्वारे अंबरनाथच्या पत्रकारांनी सरकारला विचारला आहे. देशभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणला आहे, परंतु कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करून वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे कलम लावले. मात्र महिला पत्रकारासोबत घडलेल्या या प्रकरणात पोलिसांना पत्रकार सुरक्षा कायदा का आठवला नाही असाही प्रश्न अंबरनाथच्या पत्रकारांनी उपस्थित केला आहे. दैनिक सकाळचे महिला पत्रकार बदलापूरचे प्रतिनिधी मोहिनी जाधव यांच्या हे वृत्तांकन करत असताना त्यांच्यावरती या राजकीय नेत्यांनी दादागिरी करून त्यांच्याशी जे अश्लील भाषेत वर्तन केलं त्याचा तर सर्वप्रथम आम्ही तर पत्रकार संघाच्या वतीने निषेध केलेलाच आहे. परंतु पत्रकार संरक्षण कायद्याचा कलम त्या घटनेमध्ये लागलेला नाहीये, म्हणून त्या FIR मध्ये वामन म्हात्रेच्या विरोधामध्ये पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सर्व पत्रकारांच्या वतीने मागणी आहे. वामन म्हात्रे हे जाहीरपणे मी मुख्यमंत्र्यांचा अगदी जवळचा असल्याचे माध्यमातून सांगत आहेत. कदाचित यामुळे पोलीस कच खातात की काय असाही प्रश्न पत्रकारांसमोर उभा ठाकला आहे. अध्यक्ष सुनील अहिरे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तालुक्यातील पत्रकारांनी बुधवारी अंबरनाथ तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन देऊन सदर प्रकरणात दोषीवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. असे बेताल वक्तव्य करून पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्या अशा कार्यकर्त्याला मुख्यमंत्री आता तरी पक्षातून बेदखल करतील का? त्याचे शहर प्रमुख पद काढून घेतील का की पुन्हा पाठीशीच घालतील? याबाबत मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील का हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.